शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण अनेक डाळिंबाविषयीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आजही एक चांगला व्हिडिओ जे आपले शेतकरी आहे, आदर्श शेतकरी आणि आपल्या राहणे ॲग्रोचे खूप सारे प्रोडक्ट वापरत आहे. तर ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं सिन्नर तालुक्यात हां, तर सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी मी डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहे. तर शेतकऱ्यांचा आपण पूर्ण परिचय करून घेऊ. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव करण भगीरथ पगार, पत्ता सोमठाणी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बरं बरं. आपण राहणे ॲग्रोचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले? आम्ही राणा ॲग्रोची स्पीड 100 हा, म्हणजे ही जी कॅन आहे. हो. बरं, या कॅन दिल्यामुळे काय काय फायदा वाटला तुम्हाला? फ्लावरिंग आपले मादी फुल जास्त निघाली. आणि ग्रीनरी वगैरे पण चांगली झाली. ग्रीनरी मुळीसाठी वेगळं काय द्यायची गरज आली का? नाही म्हणजे या एकाच ड्रमने ही तिन्ही चारी कामं चारी केली. काम झाली. म्हणजे फुलांचा स्ट्रोक पण चांगला निघाला. याचबरोबर आता आपण थोडंसं शेतकऱ्यांना दाखवू की यांची बऱ्यापैकी सेटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि काही सेटिंग होत आहे. आता मी अजून जवळ करून सांगतो घ्यायला. बघा, आता ह्या ज्या कळीचा स्ट्रोक आहे तो अतिशय उत्तम आहे. आणि इथं ज्या कळ्या दिसते आहे, हे बघा, आता ह्या एवढा कळीचा स्ट्रोक आहे. आणि ही एक कळी बघा, ही वॉटरशूटची कळी आहे, ही पण सुद्धा अतिशय चांगली आहे. आणि महाराष्ट्रभर फुलांचा प्रॉब्लेम आहे. आता तर इथं यांच्या बागेमध्ये पाहिलं तर अतिशय उत्तम या ठिकाणी सेटिंग त्यांची दिसते. अजून काय प्रोडक्ट वापरले आपण? आपलं पिकअप 90 पिकअप नाही, फुगवणीसाठी ते तुम्ही हो. टरबूज खरबुजाला वापरलं होतं, डाळिंबाला पण वापरलं. बाकी सुपर कॅप्सूल कमांडो वापरला आपण? हो, ते वापरले. स्ट्रोक साठी. सुपर कॅप्सूल 1 मिली आणि कमांडो 2 ग्रॅम, हे जे आपला प्रोडक्ट आहे हा सुद्धा अतिशय छान काम करतो. त्याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बाकी मायक्रोन्यूटन वगैरे काही वापरलं होतं आमचं? मायक्रोन्यूटन ड्रिपॉल वगैरे असं काही हो तुमचं ते वापरलेले. म्हणजे आपले सर्वच प्रोडक्ट या ठिकाणी ते वापरतायत आणि प्रोडक्टचे रिझल्ट या ठिकाणी अतिशय चांगली. चांगले. अतिशय चांगली. बरं, खर्चाचं वगैरे असं काही खूप खर्च महागड आहे असं काही का? काही नाही मागं. बरं, तुम्हाला ही गाईडलाईन वगैरे माहिती कुठून भेटते? हे काकांकडून, आमचे काका येईल. बर, आमचे राजेंद्र घुमरे खरं तर या सिन्नर परिसरामध्ये शेतकऱ्यांना डाळिंबाचा मोलाचा सल्ला देतात. त्याचबरोबर प्लॉट व्हिजिट करून राहणे ॲग्रोचे प्रोडक्ट सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. मी त्यांचं या लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हळूहळू आपण पुढं जाऊया आणि त्यांचा बाग आपण शेतकऱ्यांना दाखवूया. चर्चाही चालेल. जे काही फुलं यांचे स्ट्रोक, हे बघा, इकडं आपण थोडंसं बघूया. एका जागी या ठिकाणी आता हा जवळजवळ 1 2 3 4 4-5चा बंच या ठिकाणी सेट झालेला आहे एकदम. म्हणजे जे काही सेटिंग यांची खूप चांगली आहे. विशेष म्हणजे यांच्या बागेमध्ये मधमाशीला आपण काहीच केलं नाहीये. नाही नॅचरल आहे. फक्त आपण नीम तेल, करंज तेल, हो. साध्या फवारण्या घेतल्या, त्याच्यामुळे मधमाशी बागेमध्ये आली. म्हणजे आपण जर हेवी कीटकनाशक जर आपण वापरलं नाही तर मधमाशी तिचं कार्य सुरळीत करते. या व्हिडिओच्या माध्यमातून मला शेतकरी मित्रांना सांगायचंय. तर असा हा सुंदर त्यांचा प्लॉट आहे. आमचे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, वापरले पाहिजे. रिझल्ट खूप छान आहे. खूप छान आहे. हो. म्हणजे पैशाची बचत होऊन रिझल्ट पण खूप छान रिझल्ट आहे. बरं. आता राजू भाऊ, आपण 2-3 प्लॉट या ठिकाणी पाहिले, बरोबर का नाही? ज्या प्लॉटला आपली ट्रीटमेंट आहे याच्या आधीचा पण प्लॉट आपण पाहिला. हो, मादी फुलांची संख्या एकदम तुफान होती त्याच्यावर. तिथला आपण व्हिडिओ घेतलाय. हो. पण यांचे तर जादा उमललेले म्हणून नजरेमध्ये भरतायत, ते हो. भरत नव्हते. आता इथं बघा, इथं पण त्यांचे जे काही फुलं आहे ते एकदम छान आहे, जाड काडी आहे. आणि बराचसा म्हणजे यांचं 50% सेटिंग आता जवळजवळ झालंय. काही झाडावरती, काही झाडं आहे थोडे मागं पुढं. हे बघ, मधमाशी इथं तुम्हाला दिसते, मधमाशी पण त्यांच्या बागेमध्ये फिरते. आणि सर, विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी या प्लॉटमध्ये पहिल्यांदा पण डाळिंबच केलेलं होतं. बर, मध्ये 1 वर्ष गॅप दिला आणि लगेच डाळिंब लावलेलं आहे. म्हणजे रिपीट आपले केलं. जे प्रोडक्ट वापरताय ते हा. त्यांचं म्हणणं असं आहे की झाडाची जी मुळी असेल, झाड असेल, हे जास्त काळ टिकाऊ क्षमता तयार होती त्यांच्या म्हणजे म्हणणं. ताकदवान राहतं. हो. नाही, म्हणूनच आहे ना, जे ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीकडे वळायचं जे आपण शेतकऱ्यांना सांगतोय, हो, तर याचं कारणच ते आहे की शेतकरी मित्रांनी केमिकलचा वापर कमी केला पाहिजे बरोबर. आणि सेंद्रिय खतांचा वापर, म्हणजे शेणखत, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असतील, स्लरी नियोजन असेल. आता आपण PSB KMB पण बऱ्याच शेतकऱ्यांना देतो. बरोबर. याचं कारण काय की जमिनीमध्ये बॅक्टेरियांचा काउंट कमी झालाय. हो, पहिली गोष्ट ही शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. म्हणून आपण स्लरी नियोजन करायला सांगतो.
स्लरी केल्यामुळे तुमची जमीन सुपीक होते, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन पण वाढतो, जी काही सेंद्रिय खतं आपण वापरतो. हे बघा आता ही कळी एकदम परफेक्ट सेट झाली, इथं गळायचे चान्सेस सुद्धा संपून गेलेले. म्हणजे अशा प्रकारे यांचा हा पूर्ण प्लॉट आहे. टरबूज पिकाला आपला एक पिकअप 90 प्रोडक्ट वापरलं होतं. हो, का स्पीड 100 वापरलं? पिकअप 90 पिकअप 90. उगवणीसाठी. बरं, तर टरबूज पिकामध्ये काय अनुभव आला तुम्हाला? साईज आणि चकाकी खूप छान. कुठपर्यंत साईज गेली होती तरी साईज आत्ताच्या मतीला 1 किलो पर्यंत आहे. टरबूजाची? हो, टरबूजाची आता साधारण 45 45 दिवसाचा plot 45 आहे. दिवसाचं प्लॉट आहे. म्हणजे साधारणतः अजून दोन ऍप्लिकेशन दिले, 2 ऍप्लिकेशन मध्ये 2.5, 3, 3.5 किलो पर्यंत पण त्याची साईज जाणार आहे. म्हणजे तिथे बी आपल्या प्रोडक्टनं खरं तर क्रांतिकारक काम केलंय. महाराष्ट्रभरातून जे काही व्हिडिओ पाहत आहे त्या समग्र शेतकऱ्यांना मी आजच्या या व्हिडिओमधून सांगतोय की तुम्हाला तुमची बाग जर अतिशय दर्जेदार आणायची असेल, टिकवायची असेल आणि कमी खर्चात करायची असेल, म्हणजे बाग आणणारे भरपूर आहे पण कमी खर्चामध्ये आणणारे, योग्य गाईडलाईन देणाऱ्या अशा मार्केटमध्ये कंपन्या खूप कमी आहे. तर नक्की स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. महाराष्ट्रभर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आणि त्याचबरोबर आमच्या डीलरच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना प्रोडक्ट देतो, योग्य सल्ला पण देतो. तर सल्ल्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस अडचणी येतात तर त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती म्हणा, कॉलवरून म्हणा, आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना सल्ला देतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. मी साईनाथ रहाणे, त्याचबरोबर आमचे आदरणीय राजेंद्र घुमरे आणि आदरणीय शेतकरी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.